या परळी एकदा भयमुक्त झाली पाहिजे. स्वराज्य यात्रा येणार म्हणलं की रात्री एका दिवस अमोलदादाला फोन आला असेल, हो माहित नाही, ते आपल्याला सांगणार नाहीत, पण आलाच असेल. आता ते आमचा फोन काही यायचं कारण नाही, आमचा सगळं कट झालंय, त्याशिवाय आमचं काय नाही. पण त्याच्यामुळे या परळीमध्ये मी पहिल्यांदा ज्यांनी नियोजन केलंय, ज्यांनी आयोजन केलंय, या आयोजक मंडळीचा आभार मानणार आहे. याच्यासाठी परळीत एवढी गर्दी, परळीच्या लोकसभेच्या निवडणुकी सुद्धा याच सभागृहामध्ये पहिली सभा आपण घेतली होती आणि त्याच सभागृहात पुनरावृत्ती तुम्ही सभा इथं घेतली, म्हणजे लोकसभेची पुनरावृत्ती नक्कीच होणार. हे सभागृह आपल्या पक्षाला तसं यशदायी आहे आणि लाभदायी आहे. त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या आपली प्रगती या सभागृहातून, मागच्या वेळेस सुद्धा ज्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण इथं कार्यक्रम घेतला, त्या कार्यक्रमाला सुद्धा अशीच गर्दी होती, त्याच्यापेक्षा किंबहुना आता जास्त गर्दी आहे. आता कुठं कुणाला काय वाटतंय मला माहित नाही, पण परळीकरांच्या जनतेला एकच वाटतंय की यावेळेस परळीचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा झाला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी करण्यासाठी परळीच्या विधानसभा मतदारसंघामधील परळी तालुक्यात विशेष मागच्या लोकसभेला काय काय झालं हे उघड्या डोळेनं साऱ्या उभ्या महाराष्ट्रानं बघितलं, पण आमच्या पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाला नक्कीच दिसलं नाही. अहो साहेब, एक किस्सा सांगणार आहे आपल्या प्रशासनाचा, जाहीररित्या स्टेजवर सांगतोय. मतदान केंद्राला नंबर दिलेला असतो, त्या मतदान केंद्रावर कॅमेरे बसवा म्हणून आम्ही मागणी केली. एक तर सर्वात कमी कॅमेरे इथं बसवले गेले आणि गेवराईत जास्त बसवले गेले. ठीक आहे, बसू देत. त्याच्यात मी माझ्या केज विधानसभा मतदारसंघातल्या एका गावामध्ये मतदान 2-3 आदमी माणसं करतायत, असं अधिकाऱ्याच्या लक्षात आलं नसताना अधिकाऱ्याने तिथं माणसं पाठवले. काय बूथचा नंबर आहे समजा 107, तर 107 बूथवर जर तिथं अधिकारी गेले बघतायत तर तिथं बूथ नंबर 3राच आहे. म्हणजे किती मॅच फिक्सिंग केली बघा. एवढं मॅनेज्ड हे प्रशासन यावेळेस होतं आणि याची सर्व प्रचिती या परळी मतदारसंघाला आली. आदरणीय गुट्टेताईंनी सांगितलं त्यांच्या भाषेत. मला प्रत्येकाची भाषा वेगळी आहे, पण मला सांगताना एकच खंत वाटते की तुम्ही एवढं सारं केलं, ज्याच्यासाठी केला होता आठास, काय झालं? शेवटी बजरंग सोनवणे निवडून आला. सत्य मी प्रत्येक वेळेस सांगतो, सत्य परेशान हो सकता है, पराजित हो नहीं सकता. त्याच्यामुळे या बीड जिल्ह्यातल्या सर्व जनतेचा विजय झाला गेला. पहिल्याच बैठकीत, पहिल्याच आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या गडावर, ज्या बीड जिल्ह्याला पूर्ण आदर आहे आदरणीय नेतृत्वाचा, त्यांच्या गडावर तुम्ही म्हणलात ह्याची अवकात काय, ह्याचा प्रारब्ध आम्ही ठरविणार. अरे बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध ठरवणारा आणखी कुणी माईचा लाल पैदा झालेला नाही. बीड जिल्ह्यातल्या जनतेचा प्रारब्ध हा बीड जिल्ह्यातली जनता ठरवेल. आणि या जनतेनं ठरवून दिलं की माझी लायकी काय, माझी लायकी काय, खासदार होणे ही माझी लायकी आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा, एका कुटुंबात माझा जर इतिहास लिहायला घेतला तर मागचे सगळे पानं कोरे, एक सुद्धा पान. माझ्या खानदानात ग्रामपंचायत सदस्य सुद्धा कुणी नाही. बाप आमदार नाही, माय आमदार नाही, बहीण काही नाही, बायको काही असायचा संबंधच नाही, मुलं तर लहान आहेत. हे एवढं सगळं असताना हे सगळे माझे मायबाप आहेत. आणि याने माझा इतिहास घडवला. माझ्या गावापासून ती बीड जिल्ह्यापर्यंत या सर्व माझ्या जनतेनं माझा इतिहास घडवला आणि ती इतिहासात तेच लिहिलं जाणार आहे. ज्या वेळेस बीड जिल्ह्याचा इतिहास लिहिताना बजरंग सोनवणेचं नाव येईल की यावेळेस 2024च्या निवडणुकीमध्ये खासदार कोण झाला, तर ती बजरंग सोनवणे झाला. ज्यावेळेस लिहिताल त्यावेळेस माझे मागचे पानं कोरे दिसतात. त्याच्यामुळे हा विषय एवढ्यावर संपत नाही. तुमची आमची लढाई इथं संपली नाही. आता बऱ्याच जणांना काय वाटतंय
आम्ही जसं आतून बाहेरून असं होतो तसंच बजरंग सोनवणे आहे का काय? तुमच्याही मनात शंका येईल. 2-2.5 महिने झालं निकाल लागला, बाबा आणखी परळीत आलाच नाही. पण प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन आणि त्याची शपथ घेऊन सांगतो की मी तुमच्या सर्वांसोबत आहे, त्याची काळजी करू नका. मी त्याच्यामुळे मला यायला उशीर जरी झाला असला त्याचं कारण असं आहे, अधिवेशन शपथ घ्यायला जाणं, आमचं निवडून आल्याच्या नंतरचं रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर अधिवेशन, पुरं दुसरं अधिवेशन, शपथ, ह्या 2-3 गोष्टी घडल्या आणि पुन्हा बाकीचे काही विषय पक्षाचे असतील, या सर्व गोष्टीमध्ये मला यायला वेळ झाला. आणि ज्यांनी माझा सत्कार ठेवलाच बळ धरून काय त्या तालुक्यात गेलो. त्याच्यात आष्टी तालुक्याला एक बैठक लावली, आता गेवरा एक राहिला आणि तुमचा एक राहिला. परळीला, बीडला, माजलगावला चौकट जाऊन आलतो. आता आज तुमचा झाला, गेवराईला येणाऱ्या 8 दिवसात जाणार आहे. पण गेवराईकरांनी सुद्धा, बीडकरांनी, सर्व बीड जिल्ह्यातल्या संबंध माझ्या मायबाप जनतेने मला राजकीय इतिहास घडवायची संधी दिली, त्याबद्दल तुमचे पुनश्च एकदा आभार मानतो. या परळीमध्ये इच्छुकाची संख्या 2-4 जण आहेत. इच्छुक असणं स्वाभाविक आहे. आदरणीय गुट्टीताईने सांगितलं की मी कधीपासून साहेबासोबत काम करते, कधी गेले. खरोखरच गुट्टीताई तुमचंही कौतुक आहे. आदरणीय आमचे फुलचंद भाऊ, त्यांना सुद्धा आता तब्येत खराब आहे, दवाखान्यात. मी म्हणलं जा घरी भाऊ, आराम करा, पण नाही, घडी लगेच दवाखान्यात एखादं इंजेक्शन लावलं का काय की लगेच हजर. दमच नाही, म्हणजे काही करायचंय. पण एकदा या परळीचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेबाचा करायचा, ही खूनगाठ तुम्ही सर्वांनी बांधली. माझ्या जवळगावचे काही लोक दिसत आहेत, पलीकडून बर्दापूर सर्कल मधले काही आहेत, सर्व मला सर्व पाठ आहेत सगळे, काही काळजी नाही. मी काय हवेतला फक्त हेलिकॉप्टर मधला कार्यकर्ता नाहीये, मी जमिनीवरला कार्यकर्ता. मला सगळ्याचे चेहरे, कोणत्या गावचा कोण आहे जर नाही सांगितलं तर पुन्हा बोला. त्याच्यामुळे काहीच नाही, एखाद्याचं नाव मला आठवायचं नाही प्रत्येकाचं, पण त्याचं गाव नक्की सांगेल एवढं मात्र तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे तुमची सर्वांचं कौतुक आणि आभार मानणार आहे. या बीड जिल्ह्यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघ ही बीड जिल्ह्यातच आहे का नाही असं वाटतं. अरे काय संस्कृती, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी काय संस्कृती घालून दिली होती बीड जिल्ह्याला, महाराष्ट्राला, ती तुम्ही पुढे चालवताय. वारसा चालवायचा आहे तर वारसा सत्यवादी चालवा, असं मी तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. खरंच वारसदार आहे म्हणतात तर वारसाप्रमाणे चालवा. ही जनता तुम्हाला देव मानल्याशिवाय राहणार नाही. पण ते आमच्यातच नाही. आता महबूबाईने बरंच काय सांगितलं, मी त्याच्यात काय जाणार नाही. ज्याची त्या महबूबाईच्या भाषेत महबूबाईने सांगितलं, गुट्टेताईने सांगितलं, मला जेवढं वाटतंय या परळी एकदा भयमुक्त झाली पाहिजे. या परळी शहरामध्ये काय वल्गना केल्या गेल्या पोलीस साहेब, 1,00,000 मतं जर परळी विधानसभा मतदारात लीड नाही झाली तर माजलगावात बोललं गेलं तर आम्ही काय करू, राजकारण करणार आहे, द्या सोडून. आता नाही झाली 1,00,000ची, झाली का 74,000 लीड झाली. मग आता सोडा, पण नाही सोडणार, झोमाने कामाला लागणार, लागू देत. या परळीमध्ये गोरगरीब आमचे जेवढे मायबाप, सर्व जनता आहे, सर्व कार्यकर्ते आहेत. माझी प्रशासनाला सुद्धा हात जोडून विनंती आहे. काही अधिकारी मला लोकसभेच्या निवडणुकीत कसे आमच्या लोकांना काट्या मारित होते ती बी दिसतेत आता. पण आता काय करावं, तवा काट्या मारित होते, आता रामराम होतोय. पण त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की बाबा हो, कुणी चामर पट्टा बांधून सत्तेत येत नाही. सत्ता ही कुणाची कुठं जाईल, कुणाची राहील माहीत नाही. पण जरा जेज म्हणून तुमच्याकडे बघितलं जात आहे, जरा तरी वाटू द्या. आपले लेकरा बाळ आहेत, आपलं. आम्ही तर म्हणतो असतो लई संपत्ती कमी की लेकर येडे होते, तसं तुम्ही जर लई नादाला लागलात वाईटाच्या तर तुम्हालाच फेडावं लागेल. तुम्ही असं करू नका. खोटे गुन्हे दाखल करायला नंबर 1 परळी. सर्वात जास्त वाळूचा धंदा आत्ता बी चालतोय माझ्याकडे व्हिडिओ करत परळी. बघा आमचे वाघमोडे साहेब. अरे मग ह्याचं काय, मग किती लोकांना त्रास देणार. माझ्या शेतकऱ्यांचं पीक वाटोळ होत आहे, तिथं काय त्याच्यावर अन्याय केला जातो. एखाद्या गावात एखादा कार्यकर्ता जर म्हणला की तर वाळू आता उपसू नका, आमचे तहसीलदार डोळे आहेत माहित नाही. PSI तिथं असणारे ते ग्रस्तांना तर मला बघायचंय कसे आहेत ते बी दिसणार मला. मी माझ्या एका दुसऱ्याचा आमच्या संदीप दहीपळेला फोन लावला. अरे दहीपळे कोण आहे, मला ती म्हणला भाई बाप्पा मी आहे. म्हणलं साहेब चूक, सॉरी.
एकदाच लावला, मला बघायचंयच म्हणलं कोण कुठे कसला. एकदा इथे कारखानदार आणखी त्यांना काय काय देतो म्हणले होते, त्यांनी काय दिलं नाही. या सगळ्या गोष्टीचं गोलमाल करायचं काम महायुतीच्या सर्व नेते मंडळांनी का केलं की त्यांना माहित होतं की या मतदारसंघामध्ये एवढी रिॲक्शन आहे, यांचं फळ विधानसभेला डिपॉझिट जाईल अशी परिस्थिती आहे. मी तुम्हाला सर्वांना एकच सांगणार आहे, या माजलगाव तालुका, धारूर तालुका, वडवणी तालुका उसाचा बेल्ट आहे आणि उसासाठी तुम्हाला कुणाच्या दारात जायची वेळ येणार नाही असा शब्द मी तुम्हाला एक कारखान्याचा चेअरमन येणार म्हणतो. एवढंच नाही ते या भागातला ऊस वरी नेता येऊ नये म्हणून इथल्या नेते मंडळींनी घाटच काट करू दिला नाही. एवढा मोठा आदरणीय खासदार साहेब, एवढा मोठा केंद्राचा निधी आमच्या इकडे आला, पण 13 किलोमीटर रस्ताच केला नाही धारूर मधला. का तर ते घाट जर कट झाला तर ऊस तिकडे सरळ सरळ जाईल. आता आपण पहिल्याच दिवशी पत्र दिलं गडकरी साहेबाला आणि त्या घाटासाठी पैसे उपलब्ध करून द्यायचा शब्द केला. त्याच्यावर मिटिंग लावतो म्हणले साहेब आणि या घाटासाठी आणि बायपास करून आपल्याला रस्ता करून देण्याचं त्यांनी अभिवचन दिलंय आणि ती एकदा बोलले की करतात असा त्यांचा हे. त्याच्यामुळे आपल्याला या घाटासाठी पैसे आपण आणून घाट कट करू. म्हणजे एकदा तुमचे ट्रॅक्टर आहेत वरी, आता ट्रका लागते, ट्रॅक्टर सोडावं लागते, काय सरळच म्हणजे माझ्या घराटात यायला कोणाला अडचणच नाही ठेवायची, सरळ करायचे. माजलगावच्या सादोळ्याच्या त्या गोदावरी पासून इकडे मांजरापर्यंत सरळ झाला पाहिजे साफ सगळं. पण आज आमचे कृषी मंत्री एवढे चांगले आहेत की 2020चा 21चा सुद्धा विमा आणखी मिळाला नाही, 20-21चा विमा आणखी मिळत नाही. एवढंच नाही तर 23-24चा विमा सुद्धा अग्रिम काही लोकांना मिळाले, काही मिळत नाही. या मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी झाली होती की बरेच जण इच्छुक भारतीय जनता पार्टीकडून असणारे लोक कुणीच आपल्याकडे यायला तयार नाही. पण आपले असणारे एवढ्या सौंघड्याने एवढी गाडी वरी नेली की त्याचा आलेख खाली येऊ दिला नाही. ठीक आहे, आपल्याला 900 मताचा मायनस आकडा आला, पण त्याला सुद्धा वडवणी तालुक्याचे आभार मानले पाहिजेत. वडवणी तालुक्यात फक्त 1000 मतानच मायनस झालो. आतापर्यंत वडवणी तालुक्यामध्ये प्रत्येक निवडणुकीत 15,000 17,000 मायनस असायचो, ती यावेळेस 1000 मायनस आहे. त्याच्यामुळे विशेष वडवणीकरांचे आभार मानणार आहे. आणि माजलगाव तालुक्यात सुद्धा मागच्या वेळेस आपण मायनस होतो, माजलगाव शहरात मागच्या वेळेस प्लस होतो, पण शहराने सुद्धा आपल्याला 3-3.5 जवळपास लीड दिली आणि माजलगाव तालुक्यानं सुद्धा 10-11 हजाराची लीड दिली. पण धारूर तालुक्यात परिस्थिती वेगळी आहे. त्याच्यामुळे धारूर तालुक्याच्या मतदार करणाऱ्यावर नाराज नाही करणाऱ्यावर आता नाराजीचं कारण नाही, पण परिस्थिती वेगळी आहे. तिथली थोडंसं राजकीय गणित वेगळं आहे. त्याच्यामुळे धारूर तालुक्यामध्ये आपण थोडं मायनस झालो. पण तिन्ही तालुक्याचा जरी विचार केला साहेब तरी आपण मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीची लीड दिली. आपण सर्वजण 10,000 15,000 मी म्हणायचो, बाकी सगळे 25,000 म्हणायचे, पण त्याच्यात थोडा झटका त्या पिपाणीत बसला आणि पिपाणीमुळे आपण जवळजवळ 11-11.5 हजार मतदार पिपाणीला गेले, नाहीतर 10,000 मतदारसंघ प्लस झालाच असता. त्याच्यामुळे मतदारसंघ हा आपल्याला मायनस नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही आणि आता त्यावेळेस लय जणाला तिकिटाची आशा होती. बघा नाव 2-2 कारखानदार, तिसरा एक आमचा तिकडे बंद झालेला कारखानदार, एवढे कारखानदार इथं इच्छुक आहेत विरोधी पक्षाकडून आणि या सर्वांना उमेदवार केलंय. कुणाला MLC सांगितली, कुणाला सांगितलं नाही, तुलाच आमचा मित्र काय काय कुणाला देतय काय सांगता येत नाही, त्याच्यात दिलंय. आता एक जणाला सांगितलं आमच्याच गाड्याला की तुलाच उमेदवारी आहे. आता इथं हे वारच डिक्लेअर केला, ह्याच काय आता वारच डिक्लेअर करणारला मिळणार का आमच्या गाड्याला मिळणार बघा तुम्ही. मग या सर्व गोष्टी तिकीट एकालाच मिळणार आहे महायुतीमध्ये. दोघं लढणार आहेत का? आपण जी कला करतात. पुन्हा इथे एक कारखानदार आणखी त्यांना काय काय देतो म्हणले होते, त्यांनी काय दिलं नाही. या सगळ्या गोष्टीचं गोलमाल करायचं काम महायुतीच्या सर्व नेते मंडळांनी का केलं की त्यांना माहित होतं की या मतदारसंघामध्ये एवढी रिॲक्शन आहे, यांचं फळ विधानसभेला डिपॉझिट जाईल अशी परिस्थिती आहे. आता हे सगळे जण आमचे नेते मंडळी इच्छुक असणारे बरेच जण म्हणतायत की तुम्ही बाहेरच्या, आम्हाला एकच डोकं खाते, बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची नाही. म्हणजे बाहेरच्या कुठल्या पक्षाच्या बाहेर. आता कसे देतील पवार साहेब? तुम्ही का एवढा विचार करायला लागला? अरे पवार साहेबांनी माझ्या सारख्याला उमेदवारी देताना शेवटच्या क्षणात टाकतो तुम्हाला सगळ्यांना धगधग झाली होती. त्याच्यामुळे तसा विषय नाहीये. आदरणीय पवार साहेब आहेत, जयंतदादा आहेत, आता सर्व पार्लमेंटरी बोर्डात आमचे टोपे साहेब आहेत.
त्यांना जसं या बीड जिल्ह्यात करायचंय तसंच आदरणीय टोपे साहेब करून घेतात. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका. माझी सुद्धा उमेदवारी त्यांनी करून घ्यायची होती, करूनच घेतली. त्याच्यामुळे तसं काही विषय नाहीये. आणि टोपे साहेब आपल्याला आता मराठवाड्याचं काम बघतायत, मला त्यांच्या सोबतीला दिलंय. त्याच्यामुळे आम्ही दोघं जण मिळून करत असताना आम्ही चांगला विचार करून चांगलेच उमेदवार देऊ. त्याच्यामुळे तुमच्या मनात काही शंका येऊ देऊ नका भाई. ठीक आहे, कुणाला तरी एकाला मिळेल ना, पण सगळ्या जणांनी ताकदीनं बरोबर राहायचं. आता अण्णाचं मी इलेक्शन मध्ये म्हणायचो, अण्णा तुमचं वय एवढं, तुम्ही थोडं दमाने येऊ नका, फिरू नका. पण अण्णाचा उत्साह, ज्या दिवशी मी तिकीट मिळाल्याच्या नंतर पहिला प्रवेश केला त्या दिवशी अण्णा 2 किलोमीटर चालते. ऊन कसलं 42 डिग्री सेल्सिअस तापमान, त्या ह्याच्यात अण्णांचं मलाच कस तरी वाटतंय. एवढं काम तुम्ही सर्व पार्टीसाठी केलंय. अण्णा खऱ्या अर्थाने विचार केला तर तुम्ही तर फार 99ला पार्टी फुटली काँग्रेसपासून, त्यावेळेचे तुम्ही जिल्हा अध्यक्ष पहिले आहात. तुम्हाला त्यावेळेस 99ला लोकसभेची उमेदवारी पण पार्टीने दिली होती. या सर्व गोष्टी असताना तेव्हापासून आजपर्यंत पार्टी बरोबर स्ट्रॉंग राहिलात. पण हे सर्व नेतेगण सुद्धा सगळ्यांची इच्छा आहे, सगळ्यांनी मनातून लोकसभेचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे यांच्या सर्वावर कुणावर अन्याय होणार नाही याची काळजी आदरणीय टोपे साहेबांना आम्ही घेऊ. तुमच्यापैकी एकाला उमेदवारी द्यायचं काम आपण करू. पार्टीत शेवट काय मेरिट बेस असतो आणि मेरिट मध्ये तो निवडून आला पाहिजे, हा आपला सर्वांचा निकष आहे. आणि या निकषामध्ये आपण लावून पार्टी त्या बेसिसवर तिकीट देईल, त्याची काळजी तुम्ही करू नका. पण एकच तुम्हाला विनंती माझी, आज माजलगावकर इतके जर आपण सर्वजण आलात, तुमचं खरं कौतुक आहे. निवडणूक लढायची म्हणजे आता सर्व गोष्टी लागतात का नाही? मी लय चांगला दिसतोय म्हणून निवडणूक होत नाही. तुझा चेहरा कसा बी असू दे, गोरा कॉमटा नसू दे, तू कसला बी दिस, पण जर आमच्या सगळ्या फॅक्टरला उतर, असं निवडणुकीचा पॅटर्न झालाय. त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वांनी इच्छा प्रकट केली. आमच्या सर्वांचं कौतुक आहे. इच्छा प्रकट करणाऱ्याला कुणाला नाही. आमचे मुंडे सर पण आहेत इच्छा प्रकट करण्यामध्ये, त्यांचा पण चांगला पगडा आहे. त्यांनी चांगलं काम केलंय. लोकसभेलाही हे बूथवर बसून राहिले, एवढ्या पद्धतीने चांगलं काम केलं. मतं कुठं किती झाले ह्याचा अंदाज नाही, तो सोडून द्या. मतं कमी अधिक होतात, पण लोकांनी किती प्रामाणिकतेनं आणि इमाने इतबारे आपलं काम केलं हा महत्वाचा विषय, आणि ते तुम्ही करून दाखवलं. त्याच्यामुळे या सर्व गोष्टीतून आपण सर्व ताकदीनं उभं राहायला पाहिजे. या बीड जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये बरेच काही वेगळी परिस्थिती आहे, बऱ्याच विषय आहेत. आता प्रत्येक गोष्टीला आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत वेगळा फॅक्टर होता, विधानसभेच्या निवडणुकीत वेगळा फॅक्टर आहे. मी तुम्हाला सर्वांना एकच सांगणार आहे, या माजलगाव तालुका, धारूर तालुका, वडवणी तालुका उसाचा बेल्ट आहे आणि उसासाठी तुम्हाला कुणाच्या दारात जायची वेळ येणार नाही असा शब्द मी तुम्हाला एक कारखान्याचा चेअरमन येणार देतो. एवढंच नाही, ते या भागातला ऊस वरी नेता येऊ नये म्हणून इथल्या नेते मंडळींनी घाटच काट करू दिला नाही. एवढा मोठा आदरणीय खासदार साहेब, एवढा मोठा केंद्राचा निधी आमच्या इकडे आला, पण 13 किलोमीटर रस्ताच केला नाही धारूर मधला. का तर ते घाट जर कट झाला तर ऊस तिकडे सरळ जाईल. आता आपण पहिल्याच दिवशी पत्र दिलं गडकरी साहेबाला आणि त्या घाटासाठी पैसे उपलब्ध करून द्यायचा शब्द केला. त्याच्यावर मिटिंग लावतो म्हणले साहेब, आणि या घाटासाठी आणि बायपास करून आपल्याला रस्ता करून देण्याचं त्यांनी अभिवचन दिलंय. आणि ती एकदा बोलले की करतात असा त्यांचा हे. त्याच्यामुळे आपल्याला या घाटासाठी पैसे आपण आणून घाट कट करू. म्हणजे एकदा तुमचे ट्रॅक्टर्स आहेत वरी, आता ट्रका लागतात, ट्रॅक्टर सोडावं लागतात. काय सरळच म्हणजे माझ्या घराटात यायला कोणाला अडचणच नाही ठेवायची, सरळ करायचे. माजलगावच्या सादोळ्याच्या त्या गोदावरी पासून इकडे मांजरापर्यंत सरळ झाला पाहिजे, साफ सगळं. अशा पद्धतीचा रस्ता करायचा. आता तुम्ही मला मार्ग एवढा दिला मोकळा करून, आता तुमचा रस्ता मला करणं काम आहे माझं, मी करून घेणार, त्याच्यात काही काळजी करू नका. आणि उसाच्या बाबतीत सुद्धा आदरणीय साहेब, तुमचं एवढं सगळं, काही दुष्काळ असो सुकाळ असो, तुम्हाला काही चिंता नसती. एवढं तुमचं कारखाना, आमचा दुष्काळात कारखाना आहे. आज सुद्धा आणखी अर्धा TMC सुद्धा पाणी आमच्या धरणात वाढलं नाही, तरी सुद्धा आम्ही तुमच्या तुलनेत भाव देतो. एवढं वर्ष नाही, दरवर्षी देतो. मागच्या वर्षी सुद्धा 2500 रुपये भाव आम्ही दिला. बीड जिल्ह्यात सर्वाधिक दिला, मराठवाड्यात तुमच्या कम्पॅरेटिव्हली दिला. तुमचा 1 नंबरला होता साहेब. आम्ही सांगितलं, अहो आम्ही थोडं, तुमचं वय किती आहे, तुमचं राजकीय वय काढा, तुमचं कारखान्याचं वय काढा, आमचं काय. तरी सुद्धा आम्ही 2750 भाव आता दिलाय. आणि आमच्या इकडली FRP म्हणजे रिकव्हरी कमी येते, त्याच्यामुळे FRP कमी बसते. तुमची रिकव्हरी जास्त आहे.
तुमची रिकव्हरी जास्त असल्यामुळे तुम्हाला FRP जास्त येते, तरी सुद्धा तुम्ही FRP पेक्षा जास्त दिला. मी सुद्धा साहेब FRP पेक्षा मराठवाड्यात 300 रुपये भाव जास्त देणारा बजरंग सोनवण्याचाच कारखाना आहे, त्याला सुद्धा तुम्हाला मागे टाकलाय आम्ही तिथं FRP पेक्षा जास्त. आम्हाला FRP 2450 आहे, पण 2750 भाव कारखान्याचा दिलाय. बाकीच्या ह्या सगळ्या कारखानदारांनी अगोदर पैसे द्या माझ्या शेतकऱ्यांचे. कुणी कुणी बिलच काढले नाहीत, एक एक बिल राहिले, कुणाचं काय काय राहिलंय, कुणी मागचे दिलं नाहीत. आमचं तर तसं नाही, आम्ही HNT कॉन्ट्रॅक्टरचे. हो अण्णा राधाकृष्ण हे आपले कोणचे ते डका अण्णा जरा थांबा थोडं. हो डका अण्णा अरे जरा थांबा मानव त्यांना, आमचा विषय महत्वाचा. थांबा जरा, तुमचं तिकीट फायनल होईल पुन्हा, थांबा जरा. हे महत्वाचा विषय की आमच्या इकडल्या लोकांनी या कारखानदारांनी आणखी लोकांचे पैसे दिले नाहीत, एक एक हप्ता राहिलाय. मग आम्ही सगळं क्लिअर दिलंय. कुठला HNTचे पैसे ठेवले नाहीत ना, कुणाचे मागचं सगळं ठेवते तर पुढे वाटते दरवर्षी, आणि आम्ही असं केलं म्हणते. अरे तुम्ही एकदा लोकांचे चांगले नाळ बांधून घ्या आणि लोकांसाठी जटा, जसं तुम्ही करता त्या पद्धतीने आम्ही आमचा कारखाना चालवतो, तर कारखान्याचा लोकांना फायदा होईल. त्याच्यामुळे उसासाठी कुठं कुणाला स्वाभिमान आपण घाण ठेवायची गरज नाही. स्वाभिमानानं तुम्ही यायचा आणि तुमचा नेणार असा शब्द देतो. आणि एवढंच नाही तर या शेतकऱ्यांसाठी हे सरकार धार्जिन नाही, शेतकऱ्यासाठी कुठेही धार्जिन नाही. मागच्या 10 वर्षापूर्वी फडणवीस साहेब आपल्या दिंडी काढली होती. पाशा पटेल एक आपल्या जाताच्या उमेदवार झाल्या, दिंडी काढून 10,000 रुपये कापसाला भाव द्या, दिला का? सोयाबीनला 7,000 भाव द्या, दिला का? कुठला विमा मिळेल 2,000. तिथं प्रत्येक सभेत सांगतोय मी, 2,000 आमचे कृषी मंत्री एवढे 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 चांगले आहेत की 2020चा 21चा सुद्धा विमा आणखी मिळाला नाही. 20-21चा विमा आणखी मिळत नाही. एवढंच नाही तर 23-24चा विमा सुद्धा अग्रिम काही लोकांना मिळाले, काही मिळत नाही. या सरकारमध्ये आता पहिले विम्याचे पैसे द्या, खताचे भाव वाढलेत आणि आमच्या आधारभूत किमती आम्हाला दिल्या. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.